आणि कला गौरव पुरस्कार भेटवण सोहळ्याक आमच्या मदीं हजर आसात गोंय राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री व मनीस गोविंद गावडे सर, त्याच बरोबर मयम मतदारसंघाचे आमदार आणि हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाचे चेअरमॅन व मनीस पेमेंद्र शेट, आमचे आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट खात्याचे सेक्रेटरी सुनील अंजपक्को, त्याचबरोबर जे सिलेक्शन कमिटीचे चेअरमॅन बोमानीस पौर्णिमा केरकर, मॅडम पौर्णिमा केरकर आणि बोमानीस कमलाकर माळशी सर, त्याचबरोबर आमचे डेप्युटी हांगा प्रेक्षकां मदीं हजर आसात ज्येष्ठ असे कलाकार, कलाप्रेमी आणि जे एवॉर्ड विनर्स. सगळ्यांक खबर आसा की गोंय हा एक कलेचो समुद्र आसा आणि तितूंतल्यान त्या समुद्रांतल्यान आमकां हिरे मोती सोदून काडपाचो आमकां बरोच कठीण प्रयत्न जाता. कित्याक तर आमी सगळे कडेन वयता आसतना हिरे मोती दिसतात आणि तितूंतल्यान आमी बरे हिरे सोदून काडपाचो एक ल्हानसो हो प्रयत्न, आणि ह्या प्रयत्नाक आमचे यश, आमचे मार्गदर्शक आसा तेंचे मार्फत आमी हे सगळे प्रोग्राम घडोवन हाडटात. ह्या वर्साक कलावृद्धी पुरस्कार आमी नवच सुरू केल्लो आसा, न्यू स्कीप. हितूक जे 40 वर्सां आनी 60 वर्सां ह्या मदीं आसा, सो तांकां आमी एवॉर्ड, कला वृद्धी एवॉर्ड दितले. आनी जशे नॉर्मल कला गौरव पुरस्कार जे 60 वर्साच्या वयर आसा, सो तांकां सगळ्यांक कला गौरव 20 जाणांक कला गौरवान आमी सन्मानीत करतले. ह्या सगळे कलाकार जे आपले परीन जी कला आपल्या आंगाक आसा, सो ती दाखोवपाचो, ती प्रसार करपाचो आणि गोंय राज्याक एक नामना मेळोवपाचो जो ल्हानसो त्यांचो प्रयत्न आसा, सो त्या प्रयत्नाक अशेंच यश पावली. तांकां आनीकय उर्बा येवनी की न्यू जनरेशनाक, न्यू जनतेक ही जी कला आसा ती फुडें व्हरपाक, जोपासपाक, मार्गदर्शन करपाक तांकां सद्बुद्धी आनी देवा बरी दिवनी अशी, जेणे करून जो हो सागर आसा गोंयचो, सो तो आमी कलेचो सागर असोच फुडें व्हरुया आणि गोंयचें नांव फुडें काडया. हांव जैतिवंत जे आसा, जे सिलेक्टेड जे आसा एवॉर्ड विनर्स, पुरस्कार विजेते, सो तांकां सगळ्याक कॉंग्रॅच्युलेशन्स करता, अभिनंदन करता आणि परत एकदां ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याक तुमचे सगळ्यांचे आमंत्रण दिता, येवकारता. त्याचबरोबर हांगा आमचे बोमानीस गोविंद गावडे सर, मिनिस्टर फॉर आर्ट अँड कल्चर, हांणी आमकां टायम दिलो, सो तांकांय परत एकदां येवकारता. परत बोमानीस पेमेंट शेट सर, ताकाय येवकारता, सगळे सेक्रेटरी तशेंच कमिटीचे मेंबर्स, हांकां सगळ्यांक येवकारून हांव परत तुमकांय सगळ्यांक येवकारता आनी म्हाजे 2 शब्द हांगाच सोंपयता. देव बरें करूं सर ह्या येवकार भाशणा खातीर. म्हाज्या वयल्या सगळ्या मानेस्तांचे आमी फळांची परडी भेटोवन स्वागत करतात. सुरवेक सुवाळ्याचे मुखेल सोयरे आणि कला संस्कृती मंत्री भौमानेस्त श्री गोविंद बाब गावडे. मानाचे सोयरे या सुवाळ्याचे खास उपस्थित आदरणीय आमदार मय मतदारसंघ श्री प्रेमेंद्र शेट, कला आणि संस्कृती सचिव श्री सुनील अंचिपाका, पहिले फावट ते आमच्या कार्यावळीक सेक्रेटरी ह्या नात्यान ते व्यासपीठ सोबयतात. वॉर्म वेलकम सर. या दोन्ही पुरस्कारांच्या जी निवड समिती असता तांचे अध्यक्ष आदरणीय श्री कमलाकर म्हाळशी सर आणि पौर्णिमा केरकर मॅडम.
आमच्या खात्याचे संचालक श्री सगुण वेळीप, आणि उपसंचालक संस्कृती श्री मिलिंद माटे. खूपशो गोष्टी जेन्ना पयले फावट जाता तेन्ना त्या फाटल्यान एका मनशाचो हात असता, ताची तकली असता, ताची सुपीक अशी कल्पना किंवा सृजनात्मक असो विचार असता, आणि तोच विचार आमच्या मानादीक मंत्र्यांचो. 41 ते 59 वर्सां म्हणजे 40 वर्षापर्यंत आम्ही कला आणि संस्कृती संचालनालय युवा सृजन पुरस्कार भेटयतात तरणाट्या कलाकारांक उर्बा दिवपा खातीर आणि तांच्या कलेची तोखणाय करपा खातीर. तशेंच 60 वयर आमचे कडेन कला गौरव आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार आसात. पूण हो जो मदलो गॅप आसा 41 ते 59 त्या पिराये मदीं येवपी कलाकारांचोय त्यांच्या कलेचो भोवमान जावपाक जाय, तांच्या गुणांची कदर जावपाक जाय अशें भोवमानीस मंत्र्यांक दिसलें, आनी ताका लागून अंदूच्यान हो कला वृद्धी पुरस्कार नव्यान सुरू जाता. खऱ्यांनीच जोरदार ताळयो जावपाक जाय ह्या कल्पना शक्ती खातीर. तशेंच दुसरी गजाल म्हळ्यार अंदूच्यान कला गौरव आणि कला वृद्धी ह्या दोनूय पुरस्कारांचे ब्रोशर्स आम्ही तयार केल्यात आणि तांचेय बी उक्तावण हांगा जातले. देखून सदाकाळ तुमच्याय कडेन तो एक संग्रहीत दवरपा सारखी अशी ही पुस्तिका हांव आमच्या मंत्र्या लागीं मागता की ह्या ब्रोशराचे उक्तावण करचे, रिलीज करचे. भोमानेस्तानी कला वृद्धी पुरस्कार आणि कला गौरव पुरस्कार या दोनूय पुरस्कारांच्या जैतिवंतांची माहिती आशिल्ले ब्रोशर आताच प्रकाशित केल्ले आसा. देव बरें करूं. ह्या उपरांत आमी रोखडेच पुरस्कार वितरण समारंभाकडे वळया. कला वृद्धी पुरस्कार 2024-25 अंदूची ही पहिली खेप आणि नाट्य मळार हो पुरस्कार जोडला श्री उदय साजी तिळवे हांणी. आमी मोठ्या मानान आणि वाजत गाजत उदय बाबाक माचेर घेवन येतात. तुमकां येवकार आणि खूप खूप परबी. गोयच्या फोंडे तालुक्यांतल्या नागेशी बानोडे हांगा रावपी उदय साजी तिळवे हे गोंयांतले फामाद नाट्य कलाकार आसात. पिरायेच्या 7व्या वर्सा सावन ते रंगमाचेर वावुरतात. तांणी कोंकणी, मराठी तशेंच मालवणी भाशेंतल्या नाटकांत वेगवेगळे तरेच्यो भुमिका रंगयल्यो आणि गाजयल्यो. तांणी वट्ट 125 नाटकांक पार्श्वसंगीत दिल्लें आसा. गोंयच्या विंगड विंगड वाठारांत जाल्ल्या नाटकांनी तांणी वेगवेगळ्यो तरेच्यो व्यक्तिरेखा रंगयल्या. मुंबय, दिल्ली, उडपी, मेंगळूर, बेंगलोर, कारवार अशाय वेगवेगळ्या थळांनी तांणी आपली नाट्यकला सादर केल्या. आता मेरेन तांणी 15 नाटकांचो कोंकणीत अणकार करून ती नाटकां गोंयच्या विंगड विंगड वाठारांत सादर केल्यात आणि 15 नाटकांचे दिग्दर्शन केल्या. बसता घेवची फाटल्यान. नाट्य मळार हो पुरस्कार जोडला फामाद अशे नाट्य क्षेत्रातले वावुरपी श्री योगेश गजानन कापडी हांणी. तुमकां खूप परबी आणि हो पुरस्कार स्वीकारपा खातीर तुमकां माचेर येवकार दिता. परवरी बार्देस इथले श्री योगेश कापडी हे लहानपणापासून रंगभूमीवर आपली कला सादर करत असतात. पोस्टर डिझाईन आणि नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट नेपथ्य सादर करून अनेक वेळा प्रथम क्रमांकाची बक्षिसं मिळवली आहेत. उत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून त्यांचा नावलौकिक झालाय. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी गोवा कला महाविद्यालयात प्रवेश घेतला.
तिथे डिझाईन आणि व्हिज्युअल आर्ट यामध्ये त्यांनी स्पेशलायझेशन पूर्ण केलं. पणजीच्या रुद्रेश्वर या कला आणि सांस्कृतिक संस्थेत काम करण्याची संधी प्राप्त झाली. आतापर्यंत 40 नाटकांसाठी आणि एकांकिकांसाठी प्रतिकात्मक आणि सर्जनशील नेपथ्य त्यांनी साकारलं आहे. नाट्यमळार पुरस्कार जोडपी श्रीमती मीनल दामोदर कामत. फोंडा महालातली मीनल दामोदर कामत. गोव्यातील समृद्ध नाट्यकलेचा वारसा चालवणाऱ्या मीनल दामोदर कामत यांनी बालवयातच 8व्या वर्षापासून रंगभूमीवर पाऊल ठेवलं. अभिनय कौशल्यानं आणि गायनानं नाट्यरसिकांची मनं त्यांनी जिंकून घेतली. तसंच अनेक बक्षिसं आणि पुरस्कारही प्राप्त केले. गोमंतक मराठी अकादमी नाट्य स्पर्धा, राजीव कला मंदिर महिला नाट्य स्पर्धा, अगट नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धात्मक रंगभूमीवर त्यांनी आपली कला दाखवली. अनेक सुप्रसिद्ध नाट्य संस्थांसाठी त्यांनी आपला अभिनय सादर केलेला आहे. आसन ग्रहण करा. साहित्य मळार हा पुरस्कार जोडला श्री अविनाश कुंकळकर हाणी. कालापूर बान आराडी हांगचे अविनाश कुंकळकर हे फाटली 30 वर्सां लेखन, वाचन, मूर्तिकला, चित्रकला, नाट्यकला, सजावट अशा मळांचेर वावुरतात. भांगरभूंय दिसाळ्यात, बिंब मासिकात तशेंच बेळगावीच्या उजवाड म्हयनाळ्यात तांच्यो कथा, कविता, नाटकां, नाटकुली आणि बाल साहित्य उजवाडाक येता. कोंकणी लेखक संघ, गोंय आणि गोवा आदिवासी साहित्य संघाचे वांगडी म्हणून ताय काम पळयतात. वेगवेगळ्या सर्तींनी वांटेकार जावन जायती इनामां मेळोवपी अविनाश कुंकळकर. तियात्र मळार आपले खास नाव करपी श्री प्रदीप आनंद नाईक. प्रदीप नाईक हांकां आतां मेरेन गोंयांत, हेर राज्यांनी तशेंच जागतीक पांवड्याचेर कितलेशेच पुरस्कार फावो जाल्ले आसात. पूण आज हो घरचो सन्मान तांच्या नांवार. पिरायेच्या 4थ्या वर्सा सावन तांणी रंगमाचेर पाल दवरले आणि कोंकणी, मराठी, हिंदी अशी नाटकां, सिनेमा, शॉर्ट फिल्म्स अशा वेगवेगळ्या माध्यमांतल्यान त्यांनी आपली कला सादर केली. हाली तियात्र मळार तांचें नाव खूप गाजला. तशेंच वेगवेगळ्या पुरस्कारांचे मानकरी आशिल्ले श्री प्रदीप आनंद नाईक हांकां तियात्र मळार हो पुरस्कार फावो जाता. भजन मळार पुरस्कार फावो जाता श्री विष्णू धना नाईक फोणेचे. जोरदार ताळयो या सगळ्या पुरस्कार जैतिवंतां खातीर जावपाक जाय. विष्णू धना नाईक पारपतीवाडा, बांदोडा, फोंडा येथील समर्पित भजनी कलाकार. त्यांनी भजन परंपरेच्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण असे योगदान दिलंय. गोवा राज्यातील विविध भागामध्ये तसंच गोव्याबाहेर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान या राज्यामध्ये भजनं सादर केलेली आहेत. गेल्या 32 वर्षापासून विविध संस्थांतर्फे आयोजित भजन स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले. कला अकादमीच्या राज्यस्तरीय तसंच विभागस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षिसं पटकावली. म्युझिक या मळार साल्सेटची श्रीमती एना लुएला डिसूजा इफोर्टस, जांकां लुलू फोर्टस म्हणून वळखतात, तांकां हो पुरस्कार फावो जाला. जोरदार ताळयांनी तांचे स्वागत करया, अभिनंदन करया. हार्टी कंग्रॅच्युलेशन्स. एना लुएला डिसूजा इफोर्टस, popularly known as Lulu Fortes, is one of the Goa's most popular singer. She can easily be called as an ambassador of Goan music. She has represented Goa at innumerable music festivals in Goa and around the world. Professionally, she began her career during early 80s, performed at various places. Dogai Tu Ani How being a very popular one nowadays, she has sung the theme song of Goa Day Function, Proud to be a Goan, written by Magno. Currently freelancing for shows and performing at popular Holiday Inn brunch and few restaurants. लोककलेच्या मळार हो पुरस्कार फावता उल्हास नारायण केरकार हांकां.
हांव मागता आदरणीय श्री प्रेमेंद्र शेठ हांचे लागीं की फुडले पुरस्कार तुमी भेटोवचे. कुट्टी फोणे हांगा रावपी उल्हास केरकार हे एक उमेदीचे लोककलाकार. शिगमो भेंडलो अशा गोंयच्या लोकोत्सवांनी तांणी व्हडा उमेदीन वांटेकार जावन आपल्या कला कौशल्याचे सोबीत सादरीकरण करून तोखणाय आणि नामना मेळयल्या. घोडेमोडणी गोफ दिवल्यांचो नाच ही तांची खाशेलताय. लोककलेच्या मळार हो पुरस्कार फावो जाला श्री विजय श्रीधर देसाय हांकां. विजय देसाय हे जिवंत पुतळे साकार करपी म्हणून सगळ्या मदीं फामाद आसात. लोटले गावातल्या बिग फूट हांगा तांणी 2014 सालांत कुंभाराचो जितो पुतळो साकार केलो आणि तेन्नाच्यान ते वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे पुतळे साकार करतात. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डात तांचे नाव लेगीत नोंद जालें. तांकां मना काळजा सावन परबी ते एक रक्तदाते देखील आसात. तांणी 34 फावटी रक्तदान केल्लें आसा. इश्टानो, ह्या पुरस्काराचे स्वरूप वट्ट 25,000 रुपया यादस्तीक आणि प्रमाणपत्र अशें जावन आसा. क्राफ्ट या मळार हस्तकलेच्या मळार हो पुरस्कार फावता गिरीश रतन नावेलकार हांकां. फोंडे म्हालांतले गिरीश रतन नावेलकार. माशेल हांगा रावपी नावेलकार बाब हे देखावे, चित्ररथ आणि हस्तकलेचे नामनेचे अशे फामाद कलाकार आसात. ह्या मळार तांणी 40 वर्सां जीव ओतून वावर केल्लो आसा. BFA पुराय केल्या उपरांत जायरातीच्या मळार तांणी आपल्या वाटचालीक सुरवात केली. फाटल्या 15 वर्सां परस चड काळ तांणी माशेल नागरीक समिती आणि वेगवेगळ्या कला सागर अशा वेगवेगळ्या पंगडा खातीर शिमग्यातले चित्ररथ तयार केले. प्लास्टरच्या मूर्तीक तांणी सैमीक मुर्त्यांचो पर्याय दिलो. टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबोवन तांणी गणेश मुर्त्यो अशे जायते देखावे बी उबारले. श्री गिरीश रतन नावेलकार. आणि पेंटिंग या मळार हो पुरस्कार फावो जाता श्री कालिदास काशीनाथ सातार्डेकर हांकां. कालिदास सातार्डेकर हे एक अष्टपैलू आणि कुशळ कलाकार जावन आसात. गोंय कला महाविद्यालयातल्यान तांणी फायन आर्ट्सची पदवी मेळयली. उदकारंग, एक्रेलिक, तैलचित्र, शिल्पकला, हातबरप कला, लघु फिल्मांनी बी ते हुशार आसात. वेगवेगळ्या प्रतिष्ठेच्या अशा आर्ट एक्झिबिशनांनी तांणी तांची कला आणि पेंटिंग सादर केल्ले आसा. शिक्षक म्हण तांणी भारतात आणि परदेसात कृतीसत्रां, प्रात्यक्षिकां आणि शिबिरांतल्यान जायत्या जाणांक मोलाचें अशें मार्गदर्शन केलां. श्री कालिदास सातार्डेकर. सगळ्यांक परबी एक ग्रुप फोटो भौमानेस्तां बरोबर घेवया आणि कलावृद्धीच्या सगळ्या जैतिवंतां लागीं मागता की ग्रुप फोटो उपरांत तुमी सभाघरात वचून परत बसका घेवची. ते बरे करू. तुम्ही एक 2 मिनटां खातीर परतून बसका घेयात. आम्ही कलावृद्धी पुरस्कार जैतिवंतांच्या वतीन दोग कलाकारांचे मनोगत आयकतली. मागीर तुम्ही सभाघरात वचून बसपाक हरकत ना. हांव मागता श्री योगेश कापडी हांच्या लागीं की तांणी आपले मनोगत उक्तावचें. नमस्कार. गोंय सरकार कला आणि सांस्कृतिक संचालनालय कलावृद्धी कला गौरव पुरस्कार 2024-25 पुरस्कार वितरण सुवाळे मुखेल सोयरे श्री गोविंद गावडे सर, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोंय सरकार. मानेचे सोयरे श्री प्रेमेंद्र शेठ सर, आमदार मय मतदारसंघ
श्री सुनील अंचपका, सचिव कला आणि संस्कृती गोंय सरकार, श्री कमलाकर मार्ची सर, सौ पौर्णिमा केरकर, अध्यक्ष पुरस्कार निवड समिती, श्री सगुण आर वेडीप सर, संचालक कला आणि सांस्कृतिक संचालनालय गोंय आणि मिलिंद माटे सर आणि जमिल्ले प्रेक्षक मित्र आणि परिवार. कला विश्वात कलावृत्ती अवॉर्ड जाहीर करून सरकारान योग्य असे पाऊल उचलला. युवा सृजन आणि कला गौरव ह्याच्या मदले कलावृत्ती अवॉर्ड 45 ते 60 पिरायेच्या कलाकारांक ऊर्जा मेळची ह्या हेतून ह्या पुरस्काराची योजना ह्या वर्सापासून सरकारान अंमलात हाडली. त्या खातीर सरकारचे आणि डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटाचे अभिनंदन आणि धन्यवाद हांव करतां. आणि अशेंच ह्या फुडें सुद्दां कलाकारांक मान आनी उर्बा वाडोवपाचे योजना सरकार हाडटले ह्याची आशा बाळगितां. 60 वर्षी पिराय फुडले कलाकारांनी आज पर्यंत मॅन्युअल और क्लासिक काळात काम केलें. तांणी खूब पयलीं काम केलां. आणि दुसरे कडेन युवा जांणी डिजिटलायझेशनचेर भर घेतली. आज दिसून येता टॅक्नॉलॉजी खातीर खुबशीं कामां सोपी जालीं. जी कामां पयलीं मॅन्युअली जातालीं, फॉर एक्झाम्पल बॅकग्रावंड म्युझिक लागून टेप रिकॉर्डरचो वापर जातालो. एक नाटक करपाक किमान 50 ते 60 टेपी घेवन तयार करच्यो पडटाल्यो. लायट डिझायना भितर खूब कमी व्हरायटीज आशिल्ल्यो. पण दुसरे कडेन आजचे युवा इंटरनेट आनी लॅपटॉपच्या मदत घेवन खूब कितें करतना पळोवपाक मेळटा. फ्री एडिटींग ॲप लागून खूब कामां सोपी जालीं. रेफरन्सीस जे पयलीं सोदचे पडटाले ते आज बटनाक एक बटन दामतकीर मेळपाक लागले. पूण हो जो 45 आनी 60 पिरायेचो गट खरोखरच भाग्यशाली, खरोखरच लकी म्हणजे आमी सगळे पिरायेचे लोक. ह्या पिरायेच्या कलाकाराक मॅन्युअल ते डिजिटायझेशन अशें एक सुंदर अशें ट्रान्झिशन पळोवपाक मेळ्ळें आमकां. त्या खातीर हो कलाकाराचो गट मॅन्युअल आनी डिजिटल टॅक्नॉलॉजी ह्या दोन्ही माध्यमांचेर आपलें वर्चस्व सिद्ध करपाक शकलो. ब्लॅक अँड व्हाईट टू कलर टीव्ही, टेलिफोन टू मोबायल, टायपरायटर टू कॉम्प्युटर ही सगळी ट्रान्झिशनां ह्या पिरायेचो गट पळोवपाक शकलो. त्या खातीर मदलो गट सरकारान तयार करून युवा आनी जाणट्या कलाकारां मदलो जोडपी एक पूल ना जाल्यार एक दुओ असो तयार केलो. हो गट दोन्ही जनरेशनाक बरोबर घेवन वचपाक सक्षम आसतलो. ताचे कडेन मॅन्युअल वर्काचें आनी लेटस्ट टॅक्नॉलॉजीचें एक्सपिरियन्स ज्ञान भरपूर आसा. गोंय हें कलेचें खाण आसा. अशे कितलेशे गुणी कलाकार गोंयांत वावरतना दिसतात. पूण ह्या ना त्या कारणान लायमलायटा पासून पयस गेलेले दिसतात. अशा लोकांक सोदून काडून गोंयच्या नांवाक आनी कलेक भर दिवपाचें काम करतात. अशांक सोदून काडप हें फक्त सरकाराचेंच काम न्ही, तर प्रत्येक संस्थेचें आनी कलाकाराक उजवाडाक हाडपाची जबाबदारी घेवपाचें गरजेचें आसा. आज गोंयांत टॅक्निकल टिमीची कमतरता मनशाक कसली तरी हॉबी आसप हाज्यांतलें सुख ना. हॉबी हें आजकालच्या जिवनाचें एक वरदान जावन आसा. आनी त्याच हॉबीच एक प्रोफेशन जाता तेन्ना दुदांत साखर पडटा. अशे खूब कमी लोक आसात आनी तातलोच हांव एक भाग्यशाली. गेलीं 30 वर्सां हांव कला अकादमीची सपनां चडटां. पूण आज ही सपनां खूब वेगळी दिसलीं. जशें अब्दुल कलाम म्हणटात, इफ यू वॉन्ट टू शायन लायक अ सन, बर्न लायक अ सन. आज सुद्दां म्हज्या गोवा कॉलेज ऑफ आर्टान पयलो दीस याद जाता. कॉलेजीचे पयले पावस घालताच नाकात गेलो रंगाचो वास. आज 30 वर्सां जालीं तरी तो नाकात तसोच घुटमळटा. ही तीच कॉलेज ज्या जाग्यार हांव डिझायनींग, पेंटिंग शिकलो. स्टील लायफ, नेचर ड्रॉइंग, ह्युमन फिगर प्रत्येक गोश्टींतले बारकावे म्हाका घडयत गेले. ह्या ऑब्झर्वेशनाचो जो फायदो म्हाका नाटकांत, फिल्माक आनी प्रिंट मिडियाक खूब जालो. From a young age, I found myself drawn to the world of visual art. It wasn't just about painting or sketching. It was about using symbology across various mediums like theater, film, and graphic design to convey deeper meaning. Over the time, I discovered that silence could be the powerful as words, and that visual cue could evoke emotions and ideas in a way that language sometimes could not. Most of my work became a blend of silent, symbolic, and visually expressive storytelling. Looking back, I owe a great deal to the teachers of Goa College of Art. They did not just teach me how to create, they taught me how to truly observe the world around me, to see beyond the surface. Their guidance shaped my understanding of art in a profound way. I am also incredibly grateful to Rudreshwar Panji and the esteemed directors from Goa who entrusted me with the freedom to experiment, especially in theatre.
They opened the doors that allowed my creativity to flourish in a way I hadn't imagined. परत एकदा गोविंद गावडे सर, आर्ट अँड कल्चर यांना सर्व पुरस्कार मानकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देत मी आपली रजा घेतो. थँक्यू. देव बरे करू योगेश बाब. Now, I request Srimati Lulu Fortis to speak a few words on this occasion. Good evening, everybody, and to all the dignitaries on the stage. I won't take all the names because I like it short and sweet. Okay? To everybody here this evening. पयले सुवातेर हांव देवाक आर्गां दितां. ताणें म्हजे भितर हो गूण वोंपलो आनी ही कला म्हाका फाव केली म्हूण. देवान दिल्ल्या हो ताळो अदीक स्वादीक करूंक वापरून आनी म्हजी ही कला फुडें व्हरूंक जायत्या जाणांचो म्हाका आदार आनी पाठिंबो फावो जाला. पयले सुवातेर फिलीप नेरी फॉर्तीस, ना तुमी सोजमाच्या तो आदलो मिनिस्टर म्हणून, नाजाल्यार तो आमचो कार्डिनल म्हणून, पूण तो न्हय, तो म्हजो गोरकार. तोय खाशा एक बेसिस्ट आनी एक संगीतकार. म्हज्या फाटल्यान एक खांबो आनी फुडल्यान पासून एक दिवो कसो आसा. तेच परी म्हज्या दुवांचो, फामिलींचो, बरोबर वाजोवपी इश्ट मित्रांचो आनी म्हजी खांदारां आयकून म्हाका बरो प्रतिसाद दितल्या प्रेक्षकांचो हांव काळजांतान उपकार आठयतां. ल्हानपणी म्हजी माय म्हाका बरोबर मिसाक व्हरताली आमच्या कालांगूट खोबरावाड्याच्या कॉपेलांत. कोयरांत ती कांतार करताली आनी हांव तिका पळयतालीं. म्हाका दिसता गावपाची आवड म्हाका थंयतान सुरू जाली. वाटोच सर्गेस मायस्त्रो इमिलियानो दे क्रूज हाणें म्हाका आपल्या पंगडांत गावंक संदी दिली. हें म्हाका एक व्हडलें बाग कशें. त्या खातीर सर्गेस इमिलियान बाबाक हांव सदांच आभारी आसां. तशेंच आमचो स्वर्गेस्त क्रिस पेरी बरोबर 2 ओरिजिनल कांतारां, सोटवे राती आनी कुट्टाळेचो बुकूल रेकॉर्ड करपाक आनी ताच्या बँडान म्हज्या गोवा बरोबर गावपाक म्हाका भाग मेवलें. सर्गेस क्रिस पेरीक सर्गीचें सूख आवडेतां. कोंकणी आनी हेर भाशेंतल्यानूय कांतारां गावपाक म्हाका देश विदेशांत शोज करपाक जायत्यो संद्यो मेवल्यो. खेरीत आयच्या दिसाक देव बरें करूंक म्हणटा आमच्या गोंयच्या सरकाराक आनी आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटाक चड करून हो पंगड जो वावुरला ह्या पुरस्काराची सांज हो सुवाळो बरे भाशेन घडोवन हाडपाक आनी सोमेस आजीर आसलेल्यांक तुमकां सगल्यांक काळजाचे खोलायेन तान म्हणटा देव बरें करूं. सदांच मोग आसूं. कांतार करूं दीस म्हजे साता तुमच्या मोगाक उपकारा आठयता. देव बरें करूं. Well said and well sung, Lulubai. Thank you so much for expressing your heart out over here. परतून एक फावट कलावृद्धी पुरस्कार जोडपी सगळ्या जैतिवंतांक आम्ही मनाकाळजा सावन परबी दिता. तुम्ही एकदा जोरदार ताळयो वाजयात या सगळ्या कलाकारां खातीर आणि हांव तांच्या लागीं मागता की तुम्ही सभाघरात बसला येवची.
आमच्या मदीं ह्या सुवाळ्याक खास उपस्थित आसात मानाचे सोयरे म्हण मये मतदारसंघाचे आमदार तशेंच चेअरमॅन गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन लिमिटेड. एक स्वता कलाप्रेमी अशें व्यक्तिमत्व, रसीक अशें व्यक्तिमत्व आनी ताकाच लागून खंयचोय कला विशयक कार्यक्रम आसलो की प्रेमेन बाब थंय मुद्दाम जातीन हजर रावतात आणि पुराय कार्यक्रमाचो मनापासून आस्वाद घेतात. आणि म्हणूनच आमच्या आफोण्याक मान दिवन ते हांगा आयले. हांव तांच्या लागीं मागता सगळ्यांच्या वतीन तुमकां नमळायचे मागणे की तुमी तुमचे विचार ह्या समयार उक्तावचे. भोमानेस्त प्रेमेन बाब शेट. सगळ्यांक मायमोगाचो नमस्कार. गोंय सरकाराच्या कला आनी सांस्कृतीक खात्यान आज 2 पुरस्कारांचे वितरण हांगासर जाता. कला वृद्धी आनी कला गौरव ह्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मानाधिक कला आनी सांस्कृतीक खात्याचे मंत्री माननीय श्री गोविंदजी गावडे, खात्याचे सेक्रेटरी श्री सुनीलजी, या कला आनी सांस्कृतीक खात्याचे डायरेक्टर श्री सगुणजी, या समितीचे अध्यक्ष कमलाकरजी, केरकर मॅडम, तशेंच मिलिंदजी, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ कलाकार आणि उपस्थित जे कलाकार हांगासर आसात ज्यांच्यांनी कला वृद्धी पुरस्कार घेतलो, त्यांचे सगळे मानकरी, त्यांचे सोयरेदार, पिश्ट आणि कला गौरव पुरस्कार प्राप्त जातले असे सगळे कलाकार भावांनो भयणांनो. आयज हो जो कलाकाराचो मान जाता आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि ज्यांच्या सुपीक अशा विचारांनी आयज कला वृद्धी हो जो नवो पुरस्कार आमच्या कलाकार भावांचो गौरव वाडोवपाक लागून, तांचो मान वाडोवपाक लागून आयज गोंय सरकारान जो प्रयत्न केल्लो आसा त्या बद्दल हांव चडांत चड आमचे कला आनी सांस्कृतीक मंत्री जे स्वता एक कलाकार आसा, तांकां जाण आसा की कलाकाराक एक प्रोत्साहन जर दिलें जाल्यार तेज्या जिवनात आनीक वृद्धी येवंक शकता. अशा तरेचे विचार जे घेवन आमच्या माननीय मंत्र्यान हो आयज कला वृद्धी जो पुरस्कार स्थापन केलो आनी आज वितरण जाता. पण तेजे सगळ्या गोमंतकीयाच्या वातीनसून हांव तेंच्या मना काळजानसून तेंचे अभिनंदन करता, आभार. मित्रो, सगळे जाण आमी कलाकार आसात. पयल्यान पयलीं देवा कडेन मागता आमकां सगळ्यांक आमची जी कला आहा तितून वृद्धी करपाक लागून देवान क्षेत्रान आमी जे वावुरता, संगीत, नाट्य, नृत्य, गायन किंवा पेंटिंग, ह्या सगळ्या क्षेत्रांत प्रत्येकाक थोडी थोडीशी ज्ञान दिल्लें आसता देवान, आनी तेची वृद्धी कशी करप हें आपल्याचेर आसा. आमी जर आपलो वेवस्थीत असो वेळ खर्च केलो आनी ह्या कलेन जर आमकां जर ग्रोथ जावपाक जाय जाल्यार जे डेडिकेशन दाखयलें जाल्यार ह्या संवसारान जो कलाकार आहा तो आनंद निर्माण करपाचें काम करूं शकता. आमचें जीवन आनंदीत जर जातलें जाल्यार कलेच्या माध्यमांतसून आमी प्रत्येकाच्या जिवनान आनंद हाडूंक शकतले. आमच्या ह्या ल्हानशा काउंट केलो वता आनी हॅपिनेस इंडेक्स काउंट करता आसतना काही गोष्टी त्या देशांतल्यो, त्या राज्यांतल्यो काउंट करता. पण ते त्या देशांत किंवा त्या राज्यांत कित पर्यंत सूख आसा हें मानपाचो एक इंडेक्स, आनंद निर्देशांक असो आमी म्हणटा आमी. आनी हो डिपेंड उरता काही मूलभूत जे पैलू आसता तितून मुख्यतः आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, म्हणजे त्या राज्याचे, त्या देशांतल्या लोकांचे शिक्षण कितलें आसा, इकॉनॉमिक स्टेबिलिटी कशी आसा, हे काही मुद्दे आसा. आनी तितूनसून शिक्षण हो एक अनेक मुद्दो आहा. म्हणजे ज्या राज्यान किंवा ज्या प्रांतान शिक्षण जास्त आसतलें ते मागीर शिक्षण टेक्निकल एज्युकेशन आसूं किंवा त्या कलेच्या माध्यमाचें शिक्षण आसूं, जे शिक्षण ज्या राज्यात आसात, ज्या प्रांतान आसात, ज्या देशान आसात, तो जास्त हॅपी आसूं शकता अशें आमी काउंट करता.
तर आमच्या गोंयांत जी कलाकाराच्या शिक्षण घेतात लोक, आमची आर्ट कॉलेज आसात, आयज आमच्या गोंय सरकारान अशे अनेक माध्यम केल्ले आसा तयार की कलाकार अजून निर्मिती जावपाक जाय. आमचे प्रामुख्यान ज्येष्ठ कलाकार जे असले ते स्वता शिकलेले, भजन कलाकार म्हणून, नाट्य कलाकार म्हणून, त्यांच्या भितरल्यो ज्यो क्वालिटीज आसल्यो ते तेंच्यांनी डेव्हलप करपाक लागून तांकां कोचिंग किंवा कोण मार्गदर्शक अशें जास्त मेळोंक ना. एखादो गुरू खंयचो तरी त्यांना मेळ्ळो, त्याच्या माध्यमांसून तांच्यांनी आपले सुप्त गुण जे आसले ते डेव्हलप केले. पण आयज सरकार आमचे सगळ्या कलाकारांक फुडें काडपाक लागून हेल्प करता. कलेच्या मळाचेर जे भुरगे फुडें सरपाक जाय ताका लागून आमचें सरकार आयज प्रयत्न करीत आसा. आनी शेवटी तांकां मान मेळपाक जाय हेजी सुद्दां काळजी घेतली वता. आनी हे काळजी आमचे कला आनी सांस्कृतीक मंत्री जे स्वता कलाकार आसा तेंच्यांनी एक आपल्या कलेची जाण आनी कलाकारांची कशी काळजी घेवप हे तांकां स्वता तेंची इच्छेन ते काम करीत आसात. हांव सगळे कलाकार ज्यांच्यांनी हांगासर कला वृद्धी आनी हांगा कला गौरव सन्मान प्राप्त जातलो सगळ्यांचें अभिनंदन करता. तशेंच सगळ्या गोमंतकीयांक आमच्या गोंय सरकारान ही उपलब्धता दिल्ली आसा. हेचो लाभ घेवचो. आयज कोणीच नाउमेद जानासतना आयज काही लोकांचो, काही आमच्या कलाकारांचो सन्मान जाता. फुडल्या वर्सा आनीक जातले. अशे अनेक कलाकार फुडें येवपाक जाय ह्या हेतून आयज आमच्या गोंय सरकारान हो जो प्रयत्न केल्लो आहा तेजें स्वागत करुया. सगळ्यांचे अभिनंदन करता. देव बरें करूं. देव बरें करूं. भोमानेस्त प्रेमेन बापशेठ, खूप सुंदर विचार तुम्ही मांडले आणि खूप सुंदर पद्धतीन कला वृद्धी हाजो खरो अर्थ कितें आसूंक शकता, कितें घेवंक जाय आणि कशा पद्धतीन कलेची वृद्धी जावपाक जाय जाल्यार कशें वागपाक जाय आणि कलेची कशी सेवा करपाक जाय हे तुम्ही तुमच्या भाशणांतल्यान खूप बऱ्या पद्धतीन सांगले. कला आणि संस्कृती खात्याच्या वतीन तुमकां मना काळजा सावन हांगा उपस्थित सगळ्यांच्या वतीन देव बरें करूं म्हणटा. ह्या फुडें आमी कला गौरव पुरस्कार भेटवणाकडे वळया. गेली कितलीशीच वर्सां हो पुरस्कार खातें दीत